दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला हदगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गुरुवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह अनेक व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्यानं हदगावमध्ये बंदची तीव्रता स्पष्टपणे जाणवली। विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। वंचित बहुजन आघाडीचे नेते देवानंद पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शहरात शांततेत बंद यशस्वी केला। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित दडपशाहीचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचं संरक्षण करण्याची गरजही अधोरेखित केली। बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हदगाव पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता। व्यापारी, नागरिक आणि विविध घटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यानं दिवसभर शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प राहिलं। शांततेत पार पडलेल्या या बंदमुळे दिल्लीतील घटनेविरोधातील जनभावना हदगावमध्ये तीव्र असल्याचं चित्र पाहायला मिळालं। जिल्हा प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, नांदेड, लोकराज्य।